रूपदेवाचे भाग 2. दुसऱ्या दिवशी रागिनी पटपट तयारी करून सकाळी लवकरच घरातून बाहेर पडते आणि त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागते. ती बसस्टॉपवर बसची वाट बघत असताना तिकडे पक्या आणि त्याची गँग येताना तिला दिसते. म्हणून ती त्यांच्यापासून नजर चोरून तसेच रस्त्याने भरभर पुढे चालू लागते. अरे पक्या, ती बघ, तुझी हिरोईन तिकडून चालली आहे. रम्याची नजर तिच्यावर पडल्यावर तो जोरात ओरडून बोलतो. तसे त्या सगळ्यांची नजर तिच्यावर पडते आणि सगळे तिच्या दिशेने जाऊ लागतात. रागिनी त्या रस्त्यावरून पटपट चालण्याचा प्रयत्न करते. तिला रस्त्याच्या एका बाजूला एक मिनी टेम्पो उभा असलेला दिसतो. त्या टेम्पोमध्ये विठुरायाची सुंदर मूर्ती ठेवलेली असते. त्या मूर्तीवर लाल रंगाची सुंदर अशी शाल चढवलेली असते. सकाळच्या वातावरणात तिचे वेगळेच आकर्षण वाटत असते. त्या मूर्तीच्या बाजूने काही 5-6 म्हातारे माणसं बसून भजन कीर्तन अशा गाण्यांमध्ये मग्न झालेले असतात. रागिनी त्या गुंड माणसांपासून लपण्यासाठी त्यांच्या त्या घोळक्यामध्ये एका बाजूला जाऊन बसते. ती घाबरून पळत असतानाच तिच्या ड्रेसचा हात कशात तरी अडकून थोडा फाटला जातो. ती गुंड माणसं तिला सगळीकडे शोधू लागतात. रागिनी घाबरून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत त्या मूर्तीच्या बाजूला एका कोपऱ्यात बसून डोळे झाकून मनातच देवाचे नामस्मरण करू लागते. ती गुंड माणसं तिला सगळीकडे शोधत असताना त्यातील एकाची नजर तिच्यावर पडते. ती त्या म्हाताऱ्या माणसांच्या मागे लपून बसलेली त्यांना दिसते. त्यामुळे तो त्यांच्या टोळीमधल्या माणसांना खुणावतो. ते सगळेजण तिच्या दिशेने पुढे जाऊ लागतात. आता ती सगळी गुंड माणसं त्या म्हाताऱ्या माणसांच्या जवळ येऊन उभी राहिलेली असतात. पक्या पुढे होऊन रागिनीला हात लावणार इतक्यात एक म्हातारा माणूस त्याच्या हातात असलेला टाळ पटकन त्याच्या डोक्यात मारतो. असे करत बाकी सगळ्या म्हाताऱ्या माणसांची नजरही त्यांच्यावर जाते आणि ते सगळे आपल्या जागेवरून उठून आपल्या हातात असलेल्या वस्तूने समोरच्या माणसांना मारू लागतात. त्या गुंड माणसांनी या गोष्टीचा विचारही केलेला नसतो किंवा त्यांच्या हातात काही नसल्यामुळे अचानक झालेल्या हमल्यामुळे ते जराशी गोंधळून जातात. या संधीचा फायदा उचलून ती म्हातारी माणसं त्यांच्याजवळ असलेल्या काठी, टाळ अशा वेगवेगळ्या वस्तूंनी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात करतात. काही वेळातच पक्या आणि त्याची पूर्ण टोळी घायाळ होऊन खाली रस्त्यावर पडलेली असते. त्यांच्या शरीरातून रक्ताच्या धाराही वाहत असतात. रागिनी घाबरून देवाचे नामस्मरण करण्यात इतकी गुंग झालेली असते की जेव्हा तिचे डोळे उघडतात तेव्हा तिला वास्तव्याची जाणीव होते आणि तिच्या समोरच काही अंतरावर ती सगळी माणसं घायाळ होऊन पडलेली तिला दिसू लागतात. ती भरलेल्या डोळ्यांनी एक नजर त्या मूर्तीकडे पाहत सगळीकडे पाहू लागते. आता तिची नजर पुन्हा एकदा मूर्तीवर जाते आणि तिच्या लक्षात येते की मगाशी आपण त्या मूर्तीवर जी शाल पाहिलेली होती ती आता त्या मूर्तीवर नाही. ती म्हातारी माणसं मात्र अजूनही तिकडे बसूनच त्यांचं भजन गात असतात. तिला काहीतरी जाणवते तशी ती स्वतःच्या अंगावर नजर फिरवते तर ती शाल आता तिच्या अंगावर व्यवस्थित गुंडाळलेली असते. बाळा, तू घाबरू नको, सगळं काही ठीक होईल. त्या बसलेल्या म्हाताऱ्या माणसांपैकी एकजण तिच्याकडे बघून स्मित हास्य करत बोलतो. तशी रागिनी डोळ्यामध्ये कृतज्ञतेचे भाव घेऊन त्या सगळ्यांकडे बघून हात जोडून तिकडून पटकन निघून जाते. काही अंतर पुढे आल्यावरच तिच्यासमोर एक गाडी येऊन उभी राहते. त्या गाडीतून श्री आणि तिची आई छाया बाहेर पडून काळजीने तिच्याजवळ येतात. काय झालं बाळा, तू तर कधीच घरातून बाहेर पडली होती, मग एवढा वेळ कुठे लागला? छाया प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत काळजीच्या स्वरात तिला विचारते.
मी कधीपासून तुझी वाट बघत होतो. तू आली नाही म्हणून मलाही टेन्शन आले. तुझा फोन लागत नव्हता. मग मी स्वतः तुझ्या घरी गेलो. तिकडे कळाले की तू घरातून कधीही बाहेर पडली आहे. त्यामुळे मग तुझ्या आईला घेऊन तुला सगळीकडे शोधत होतो. श्री पण तिच्याजवळ येऊन काळजीच्या स्वरात विचारतो. मी एकदम ठीक आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीच देवाचे रूप पाहून आले आहे. त्यामुळे मलाही आता विश्वास